श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दिवाळीच्या दिवसांमधला एक महत्त्वाचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी, ज्याला धनतेरस असे देखील म्हटले जाते. धनत्रयोदशीला खूप महत्त्व आहे. धनत्रयोदशीचा सण दिवाळीच्या सणाच्या आधी येतो. या दिवशी माता लक्ष्मीची उपासना करतात. तसेच भगवान धन्वंतरी आणि कुबेर देवता यांची सुद्धा उपासना या दिवशी केली जाते. लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी धनत्रयोदशी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. आणि म्हणून या दिवशी जे व्यापारी लोक असतात तर ते आपल्या हिशोबाच्या नव्या वह्यांची पूजा करून त्यांचा वापर करायला सुरुवात करतात. तसेच या दिवशी नवीन कपड्यांची तसेच सोने चांदी खरेदी करणेसुद्धा अतिशय शुभ मानले जाते. तसेच हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी तसेच कुटुंबाच्या प्रगतीसाठी काही प्रभावी असे उपाय सांगणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर पहा, धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचे पूजन केले जाते. या दिवशी आपल्या घरामध्ये असणारे धन म्हणजे आपल्या घरात असणारे सोने चांदी पैसे तसेच घरामध्ये असणारं धान्य त्यालासुद्धा धन म्हटले जाते. तर हे धन जे आहे तर त्या धनाची सुद्धा पूजा धनत्रयोदशीला केली जाते. तर आपल्याला या दिवशी 5 प्रकारचं धान्य हे पूजेमध्ये ठेवायचं आहे आणि त्या धान्याची पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे. त्या दिवशी घरातील पती आणि पत्नी या दोघांनी मिळून भगवान धन्वंतरी यांची पूजा अवश्य करावी. जेव्हा घरातील पती आणि पत्नी दोघे मिळून भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचे पूजन करतात तेव्हा त्या घरामध्ये अखंड स्वरूपात माता लक्ष्मी वास करत असते. आणि या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा पती आणि पत्नीने केल्यास घरामध्ये कधीही आजारपण येत नाही. भगवान धन्वंतरी हे नेहमी त्या घरामध्ये प्रसन्न राहतात. त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते. यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये पती आणि पत्नी या दोघांनी मिळून भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मी यांचे पूजन जे आहे तर ते करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही ही पूजा करणार आहे तेव्हा त्या पूजेमध्ये तुम्हाला जी धणे असतात, अख्खी धणे जी आपण मसाल्यामध्ये वापरतो, तर ती मुठभर धणे घेऊन तुम्हाला बारीक करायचे आहे, त्याची पावडर तयार करायची आहे आणि त्यावरती तुम्हाला थोडासा गूळ ठेवून तो नैवेद्य तुम्हाला तिथे धनत्रयोदशीच्या दिवशी ठेवायचा आहे. आणि जेव्हा तुमची पूजा करून होईल तेव्हा तो नैवेद्य तिथून तुम्हाला उचलायचा आहे आणि घरातील प्रत्येक सदस्याला तुम्हाला थोडा थोडा प्रसाद म्हणून खायला द्यायचा आहे. घरातील सदस्यांनीच हा प्रसाद ग्रहण करायचा आहे. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला तुम्हाला हा जो प्रसाद आहे तर हा द्यायचा नाही. ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला अवश्य लक्षात ठेवायची आहे. आता ही पूजा करून झाल्यानंतरनं पती आणि पत्नीने दोघांनी मिळून 2-2 लवंग हातामध्ये घ्यायचे आहेत. हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणायचा आहे. तुमच्या नात्यामध्ये काही कडूपणा असेल, दोघांचं जमत नसेल, सतत दोघांचे भांडणं होत असेल, एकमेकांचं मत तुम्हाला पटत नसेल किंवा तुमच्या संसारामध्ये काही अडचणी असेल, आर्थिक अडचणी असेल तर त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत आणि माता लक्ष्मीला त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत. आणि दोघांनीही ते 2-2 लवंग जे आहेत तर त्या तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत. लवंग देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहेत. आणि जेव्हा पती आणि पत्नी हे दोघे मिळून त्या लवंगा देवी लक्ष्मीला अर्पण करतात तेव्हा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद त्यांना प्राप्त होत असतो. देवी लक्ष्मी जिथे असते तिथे भगवान विष्णू असतात आणि जेव्हा पती पत्नी ही पूजा करतात तेव्हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद त्या दोघांना मिळत असतो. म्हणून तुम्ही सुद्धा हा एक उपाय तुमच्या घरामध्ये धनतेरसला नक्की करा. तसेच धनतेरसच्या दिवशी यमदीपदान सुद्धा केले जाते.
इतर वेळेस आपण यमाची पूजा करत नाही, कारण यम देवता जी आहे तर ती मृत्यूची देवता आहेत आणि यामुळे आपण यमाची पूजा करत नाही. परंतु धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला आपल्या कुटुंबामधील सदस्यांना अकाली मृत्यू येऊ नये किंवा आपल्या कुटुंबामधले सदस्य जे आहेत तर त्यांच्यावरती कधीही वाईट विघ्न संकट हे येऊ नये, कुटुंबाच्या प्रगतीसाठी आपल्याला एक यमदीपदान जे आहे तर ते अवश्य करायचं आहे. हे यमदीपदान कसं करायचं हे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी सविस्तरपणे सांगितलेले आहेत, तर तिथे जाऊन सुद्धा तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. किंवा अगदी थोडक्यात तुम्हाला सांगते, एक कणकेचा तुम्हाला चौमुखी दिवा बनवायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे आणि हा चौमुखी दिवा तुम्हाला तयार करून एक प्लेट घ्यायची आहे. त्यामध्ये मुठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा दिवा लावून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे. बाहेरच्या साईडने डाव्या किंवा उजव्या तुम्ही कुठेही लावू शकता किंवा तुमच्या घराजवळ नदी, तलाव असेल, विहीर असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हे यमदीपदान केले तरीही चालेल. जेव्हा तुम्ही हे यमदीपदान करणार आहे तेव्हा तुमच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत. तर असे हे कुटुंबाच्या प्रगतीसाठी, संरक्षणासाठी आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो अवश्य करायचा आहे. त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी अनेक जण सोने चांदी खरेदी करतात, परंतु धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदीपेक्षाही खरं धन हे धने आहेत जे आपण मसाल्यामध्ये वापरतो. तर ती धने या दिवशी पूजेमध्ये अवश्य ठेवली जाते, कारण या धण्याशिवाय देवी लक्ष्मीचा नैवेद्य हा पूर्ण होत नाही आणि म्हणून या दिवशी आपल्याला सोने चांदी खरेदी करणं शक्य नाही झालं तरीही तुम्हाला एक 10 रुपयाची धने ही अवश्य घरामध्ये खरेदी करून आणायची आहेत. ही धने तुम्हाला पूजेमध्ये ठेवायची आहेत, त्या धण्यांची पूजा करायची आहेत. यानंतरनं एक लाल कपडा घेऊन तुम्हाला त्यामध्ये ती धने बांधायची आहेत आणि आपल्या पैशांच्या ठिकाणी, जिथे आपले धन असते, जिथे आपली लक्ष्मी असते, तर त्या ठिकाणी आपल्याला ही धण्यांची पोटली ठेवायची आहेत. ही पोटली आपल्या घराकडे लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असते, यामुळे घरामध्ये धनसंपत्ती ही वाढत जाते. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही पैशांच्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी, कर्जमुक्तीसाठी, लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला एक हळकुंडाचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे. अख्खं हळकुंड जे असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. लाल कपड्यामध्ये तुम्हाला ते बांधायचं आहे. ते देवघरामध्ये ठेवून किंवा जिथे आपण धनतेरसची पूजा केलेली आहे तर तिथे माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवून त्याची तुम्हाला पूजा करायची आहे आणि यानंतरनं हे हळकुंड तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. हळद ही अतिशय शुभ मानली जाते आणि जेव्हा धनतेरसला आपण हा उपाय करतो तेव्हा पैशासंबंधित सर्व समस्या दूर होऊ लागतात. आणि जेव्हा तुम्ही हे हळकुंड तिजोरीमध्ये ठेवणार आहे तर त्यासोबत तुम्हाला 7 कापराच्या वड्यासुद्धा ठेवायच्या आहेत. कापराच्या वड्यांची तुम्हाला पूजा करायची नाहीत, फक्त हळकुंडाची पूजा तुम्हाला करायची आहेत. आणि जेव्हा तुम्ही तिजोरीमध्ये हळकुंड ठेवणार आहेत तेव्हा ते तुम्हाला सोडायचं आहेत आणि त्यामध्ये 7 कापराच्या वड्या तुम्हाला टाकून ही पोटली तयार करून तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत. किंवा तुमचा छोटा मोठा उद्योग व्यवसाय असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ही पोटली ठेवू शकता, यामुळे उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होते. तर असे हे लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रभावी उपाय तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी करायचे आहेत. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.